नमस्कार मंडळी, कसे आहात सर्वजण? स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. श्री स्वामी समर्थ सर्वांना. कालच्या व्हिडिओला लाईक केल्याबद्दल, कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप सर्वांचे आभार. हा गुरुपौर्णिमेचा ब्लॉग आहे, बघू शकता तुम्ही. व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. आणि सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप 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 हार्दिक शुभेच्छा सर्वांना. आणि मी छान पहाटे सकाळी लवकर उठली. त्यानंतर मी माझी कामे वगैरे करून घेतली. त्यानंतर देवाची पूजा वगैरे करून घेतली. समोर तुम्हाला दाखवणारच आहे माझी देवपूजा कशी झाली, तर नक्की सांगा. आणि आमच्याकडे गुरुपौर्णिमेच्या दिवशी मंदिरामध्ये देवांना नैवेद्य वगैरे दाखवतात. दहीभाताचं बोनं वगैरे नेत असतात. आणि इथे बघू शकता माझी देवपूजा कशी झाली आहे, नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आमच्याकडे अशी पूजा मांडत असतात. पौर्णिमेच्या दिवशी, गुरुपौर्णिमेच्या दिवशी अशी छान पूजा वगैरे करून घेतात. बघा, मी पुरणाची पोळीचा नैवेद्य केला होता छान. कशी वाटत आहे पूजा, नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि हे मंदिरामध्ये ताट तयार केलं होतं न्यायसाठी. देवाची पूजा वगैरे करायची होती मंदिरामध्ये जाऊन छान. हा तिथे देवीसाठी नैवेद्य तयार केला होता दही भाताचा बोनाचा, बघू शकता तुम्ही. छान आम्ही तयारी वगैरे केली आणि मंदिरामध्ये दर्शनाला निघालो होतो, कारण की तिथे नैवेद्य अर्पण करायचा होता देवाला. तर बघू शकता तुम्ही, श्रीजा आणि मी. आमचे काही घरी नव्हते, जॉबवर गेले होते. तर मग आम्ही पायी पायीच जाणार होतो, कारण की मंदिर खूप जवळ आहे, जास्त दूर काही आहे नाही, घरापाशीच मंदिर आहे. म्हणून आम्ही पायी पायी जाणार होतो. सोबत माझे सासरे, विहान आणि माझ्या जाऊबाईचा मुलगा आहे. विहान होता, बघू शकता तुम्ही. इथे श्रीजा बघा कशी करत आहे. बघू शकता तुम्ही, हा मंदिराचा आजूबाजूचा परिसर आहे. खूप छान आणि खूप सुंदर आहे. आणि छोटंसं मंदिर आहे देवीचं, आसरा देवीचं. खूप छान मंदिर आहे. आम्ही इथे गुरुपौर्णिमेच्या दिवशी येत असतो, दरवर्षी येतो इथे पूजा वगैरे करायला. आणि लोक इथे खूप नैवेद्य आणत असतात. दहीभाताचं बोनं वगैरे अर्पण करतात देवीला, बघू शकता तुम्ही. हाय कर श्रीजा, हाय. वेन हाय कर. थोडंसं तेज राहू दे. श्रीजा थांब बेटा. इकडं तर पहा. इथे छान पूजा वगैरे करून घेतली. त्यानंतर इथे आरती वगैरे केली, बघू शकता तुम्ही. इथे आरती सुरूच आहे. इथे विहान आरती करत आहे. इथे छान आरती वगैरे करून घेतली. त्यानंतर इथे देवाला नारळ वगैरे अर्पण केलं. आणि नंतर आम्ही घरी जायला निघालो. इथे खूप लेडीज होते, त्यांना हळदी कुंकू वगैरे लावलं, प्रसाद वगैरे दिला. इथे बघा, आता आम्ही घरी जायला निघालो आहे. श्रीजा कशी मस्ती करत आहे, अजिबात ऐकत नाही कोणाचंच, हात पण धरायला तयार नव्हती. पुढे पुढे किती धावत आहे, बघू शकता तुम्ही. तिला इथे खूप मज्जा येत होती आणि खूप छान वाटत होतं. हा परिसरच खूप छान होता, हा मंदिराचा आजूबाजूचा परिसर. आणि हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा मला. नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. श्री स्वामी समर्थ सर्वांना. बाय.